हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्टरचा थर्ड टाइप पाहणार आहोत. फर्स्ट टाइप पाहिला आपण डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, सेकंड टाइप पाहिला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर अँड थर्ड टाइप इट इज कॉपी कन्स्ट्रक्टर. If a constructor has an object of class as a parameter in argument list, it's called as a copy constructor. काय सांगितले कॉपी कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? If a constructor has an object of class ॲज अ पॅरामीटर म्हणजे काय कन्स्ट्रक्टरचा जो काही जेव्हा आपण कन्स्ट्रक्टर क्रिएट करू तेव्हा त्याचा काय जो क्लासचा ऑब्जेक्ट असेल तो त्या पर्टिक्युलर कन्स्ट्रक्टरचा पॅरामीटर असेल. म्हणजे तुमचे जो काही कन्स्ट्रक्टरच्या पॅरामीटरमध्ये जी लिस्ट तुम्ही आर्ग्युमेंट पास करणार त्या आर्ग्युमेंट पास करताना त्याच्या जागी तुम्हाला काय करायचंय त्या पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट असाइन करायचा ॲज अ पॅरामीटर किंवा ॲज अ आर्ग्युमेंट लिस्ट म्हणून त्याला काय म्हटलं जातं कॉपी कन्स्ट्रक्टर. म्हणजे काय जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करता तो ऑब्जेक्ट क्रिएट करताना तुम्हाला तो त्या कन्स्ट्रक्टरच्या पॅरामीटर लिस्टमध्ये असाइन करायचा आहे. हे तुम्हाला प्रोग्राममध्ये डिटेल समजेल. फक्त एवढं लक्षात ठेवा पॅरामीटर लिस्टमध्ये काय घ्यायचंय तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्लासचा ऑब्जेक्ट. द कन्स्ट्रक्टर is having capability of creating replica of an existing object. म्हणजे काय द कन्स्ट्रक्टर इज हॅव्हिंग कॅपॅबिलिटी ऑफ क्रिएटिंग रेप्लिका. म्हणजे काय सेम कॉपी. रेप्लिका म्हणजे काय सेम कॉपी. कन्स्ट्रक्टर इज हॅव्हिंग कॅपॅबिलिटी ऑफ क्रिएटिंग रेप्लिका म्हणजे काय तो पर्टिक्युलर कॉपी कन्स्ट्रक्टर हा काय करणार आहे त्या पर्टिक्युलर जो काही ऑब्जेक्ट आहे एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टची सेम कॉपी क्रिएट करणार आहे. सेम कॉपी म्हणजे काय आधीच्या ऑब्जेक्टमध्ये जो डेटा क्रिएट होणार आहे किंवा जो डेटा युजरकडनं घेतला जाणार आहे ज्याच्यावर ऑब्जेक्ट क्रिएट होणार आहे ज्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म होणार आहे सेम तोच डेटा सेम कॉपीने तयार केला जातो कॉपी कन्स्ट्रक्टर थ्रू. इन कॉपी कन्स्ट्रक्टर क्रिएटिंग अन ऑब्जेक्ट इज सिमिलर टू द पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. म्हणजे काय जे काही कॉपी कन्स्ट्रक्टरचं जे काही ऑब्जेक्ट क्रिएशन आहे हे कशासारखं असतं पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर सारखं विथ पास अँड आर्ग्युमेंट. म्हणजे काय जे काही आर्ग्युमेंट आपण पास करतो ते आर्ग्युमेंट सेम लाईक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर सारखे पास करायचे. फक्त पॅरामीटर मध्ये काय घ्यायचे तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचे. सिंटॅक्स पहा त्याचा कन्स्ट्रक्टर नेम क्लास नेम अँड ऑब्जेक्ट. म्हणजे काय पहिलं जे तुमच्या कॉपी कन्स्ट्रक्टरचं नाव असेल ते कन्स्ट्रक्टरचं नाव येईल आणि पॅरामीटर लिस्टमध्ये काय घ्यायचे तुम्हाला क्लास नेम आणि जे काही तुमचं ऑब्जेक्ट आहे ज्या पर्टिक्युलर क्लासचा तुम्ही ज्या नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार तो ऑब्जेक्टचं नाव येणार आहे. ठीक आहे. टू एक्झिक्यूट कॉपी कन्स्ट्रक्टर. आता कॉपी कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट कसा होतो पहा क्लास नेम त्याच्यानंतर सेकंड ऑब्जेक्ट अँड फर्स्ट ऑब्जेक्ट. आता हा एक्झिक्युशनचा पार्ट कुठे येणार आहे तुमच्या मेन फंक्शनमध्ये. मेन फंक्शनमध्ये कॉपी कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट करताना कसं एक्झिक्यूट होणार आहे पहा पहिल्यांदा तुम्हाला जे काही पर्टिक्युलर क्लास आहे त्या क्लासचं नाव द्यावं लागेल. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट टू म्हणजे काय जो फर्स्ट ऑब्जेक्ट तुम्ही कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये असाइन केलाय तो फर्स्ट ऑब्जेक्ट ब्रॅकेटमध्ये येईल आणि सेकंड ऑब्जेक्ट हा न्यूली क्रिएटेड जो काही ऑब्जेक्ट असणार आहे हा न्यूली क्रिएटेड ऑब्जेक्ट म्हणजे काय तुमचा ऑब्जेक्ट टू असणार आहे. ठीक आहे. आणि हा जो काही फर्स्ट ऑब्जेक्ट आहे हा कुठला असणार आहे जो तुम्ही कॉपी कन्स्ट्रक्टर थ्रू ऑब्जेक्ट क्रिएट केलाय तो ऑब्जेक्ट असणार आहे तुमचा ऑब्जेक्ट वन. आणि याच्या थ्रू काय होणार आहे तुमचा जो काही एक्झिक्युशनचा पार्ट आहे हे एक्झिक्यूट होणार आहे. ह्या कन्स्ट्रक्टरमध्ये फक्त काय केलं जातं रेप्लिका क्रिएट केली जाते सेम तोच ऑब्जेक्ट एक्झिक्यूट केला जातो आणि त्याच्यात मधले ऑपरेशन परफॉर्म केले जातात. फक्त तुम्हाला आउटपुट दिसताना किंवा जो काही एक्झिक्युशनचा पार्ट तुम्ही कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये लिहिणार आहात तो तुम्हाला दोनदा दिसेल सेम. त्याचा एक प्रोग्राम पाहूया. राईट अ प्रोग्राम टू फाइंड द एरिया ऑफ सर्कल. सेम प्रोग्राम आहे सर्कलचा युजिंग ओपी. द व्हॅल्यू ऑफ रेडियस मस्ट बी ऍक्सेप्टेड फ्रॉम युजर इन द मेन प्रोग्राम. आता इथे काय सांगितले त्यांनी रेडियसची व्हॅल्यू तुम्हाला मेन प्रोग्राम मध्ये ऍक्सेप्ट करायची अँड पास टू द कॉपी कन्स्ट्रक्टर. मेन प्रोग्राम मध्ये जी काही तुमची रेडियसची व्हॅल्यू ती तुम्हाला मेन प्रोग्राम मध्ये ऍक्सेप्ट करायची आहे आणि ती कशाला पास करायची तुम्हाला कॉपी कन्स्ट्रक्टरला पास करायची. ए क्लास सर्कल मस्ट हॅव टू फंक्शन आणि त्याला दोन फंक्शन सांगितले एक कम्प्युट आणि एक डिस्प्ले. सेम आहे फक्त डिफरन्स काय सांगितलंय तुम्हाला मेन फंक्शन मध्ये रेडियस ऍक्सेप्ट करायची आणि ती पास करायची कॉपी कन्स्ट्रक्टरला. ठीक आहे. हा प्रोग्राम एक्झिक्यूट करूया आपण. पहिल्यांदा hash include iostream.h second header file hash include conio.h. दोन हेडर फाईल झाल्यानंतर क्लास घेणार क्लास सर्कल
ओपनिंग अँड क्लोजिंग ब्रॅकेट. याच्यामध्ये डेटा मेंबर येतील इंटीजर फ्लोट घेऊया, फ्लोट, रेडियस अँड एरिया. मेंबर फंक्शन आता पब्लिक सेक्शन मध्ये पब्लिक. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, कॉपी कन्स्ट्रक्टर असाइन करायचे. कॉपी कन्स्ट्रक्टर कसा घेणार, पहिल्यांदा कन्स्ट्रक्टर नेम इन ब्रॅकेट क्लास नेम अँड ऑब्जेक्ट. ठीक आहे, त्याचा ऑब्जेक्ट मी क्रिएट केला सी नावाचा, तुम्ही कुठलाही घेऊ शकता. आता याच्या डेफिनेशनचा पार्ट. आता याच्या डेफिनेशनच्या पार्ट मध्ये कसं करणार तुम्ही, डायरेक्टली जो काही तुमचा डेटा मेंबर आहे तो डेटा मेंबर इक्वल टू काय येईल तुमचा, डेटा मेंबर इक्वल टू काय येणार आहे, कुठला ऑब्जेक्ट आहे तुमचा, सी हे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, मग सी डॉट काय येईल मग आर, म्हणजे सी या ऑब्जेक्ट तुम्ही काय करताय, रेडियस ऍक्सेप्ट करताय. हा झाला कॉपी कन्स्ट्रक्टरचा. मेंबर फंक्शन दोन सांगितले, ते मेंबर फंक्शन घ्यायचे. void compute void display नंतर डेफिनेशनचा पार्ट लिहिणार आहोत आपण. void circle scope resolution operator function name. आता ह्या फंक्शन मध्ये काय लिहायचे आपल्याला, कम्प्युट करायचे, म्हणजे एरिया कॅल्क्युलेट करायचा. एरिया इक्वल टू 3.14 इंटू आर. कम्प्युट केला. सेकंड फंक्शन पुन्हा void क्लास नेम सर्कल सेकंड फंक्शन डिस्प. ठीक आहे, याच्या डेफिनेशनचा पार्ट मध्ये काय करणार आपण, एरिया डिस्प्ले करणार. मग सी आउट स्टेटमेंट एरिया ऑफ सर्कल इक्वल टू ऍक्सेप्ट करणार ए. आता राहिला तुमचा मेन फंक्शनचा पार्ट, void मेन, त्याचा ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा स्क्रीन क्लिअर केली. स्क्रीन क्लिअर केल्यानंतर काय सांगितले तुम्हाला, स्टेटमेंट मध्ये पहा, स्टेटमेंट मध्ये काय सांगितले त्यांनी, मेन फंक्शन मध्ये तुम्हाला रेडियस ऍक्सेप्ट करायची. म्हणजे तुम्हाला इथे एक व्हेरिएबल असाइन करायला लागेल, फ्लोट. सपोज मी व्हेरिएबल घेते एक्स, कारण आपण वरती युजर कडनं व्हॅल्यू घेतलेली नाहीये. नंतर सी आउट एंटर रेडियस इक्वल टू. ठीक आहे, आणि सीन मध्ये तुम्ही काय करणार, युजर कडनं रेडियस घेणार एक्स. ओके, आता काय करायचं तुम्हाला, हा जो काही एक्स आहे हा तुम्हाला काय करायचा आहे, तुमचा जो काही आर आहे याला असाइन करायचं. म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल, इथं पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असाइन करायला लागेल. मग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कुठं असाइन करणार तुम्ही, मी आधी सांगितलं होतं एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर आपण एका प्रोग्राम मध्ये लिहू शकतो. तुम्ही तिथे कन्स्ट्रक्टर असाइन करताना पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असाइन करणार. ठीक आहे, मग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असाइन करताना कसा करणार, सर्कल इन ब्रॅकेट काय करायला लागेल आपल्याला आता, फ्लोट एक्स. याच्या डेफिनेशनच्या पार्ट मध्ये काय करणार तुम्ही, आर कशाला असाइन करणार, एक्स ला. आर इक्वल टू एक्स. आणि आता हे एक्झिक्यूट होताना इथं कसं होणार आहे, मेन फंक्शन मध्ये एक्झिक्यूट. मेन फंक्शन मध्ये एक्झिक्यूट कसं होईल, मग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल करायचा पहिल्यांदा. मग सर्कल
पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल कसा करणार, सी आणि ब्रॅकेटमध्ये जो पॅरामीटर तुम्ही असाइन केलाय तो. ठीक आहे, म्हणजे ही कुठे जाणार आहे तुमच्या पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, म्हणजे ती व्हॅल्यू कशाला होणार आहे असाइन, आर ला असाइन होईल. ठीक आहे, हा झाला फर्स्ट कन्स्ट्रक्टरचा पार्ट, हा झाला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा. ठीक आहे, आता पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर थ्रू काय करूया आपण, व्हॅल्यू कम्प्युट करूया आणि डिस्प्ले करूया. ठीक आहे, मग सी डॉट कम्प्युट, सेकंड सी डॉट डिस्प. ठीक आहे, या दोन्ही व्हॅल्यू घेतल्या. आता तुम्हाला काय करायचंय, कॉपी कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट करायचंय. कॉपी कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट कसा करणार, मग सर्कल आणि एक्झिक्युशन सांगितलं होतं मी, ऑब्जेक्ट 2 म्हणजे काय, न्यूली क्रिएटेड एक ऑब्जेक्ट घ्यायचंय. मी तो ऑब्जेक्ट घेतला सपोज C1 आणि ब्रॅकेटमध्ये जो जुना ऑब्जेक्ट आहे तो कुठला आहे, C. आता तुमचे जे काही फंक्शन आहे ते फंक्शन कुठल्या ऑब्जेक्ट थ्रू कॉल होणार आहे, C1 या ऑब्जेक्ट थ्रू. म्हणजे तुम्ही सेम फक्त काय करताय, एका ऑब्जेक्टचं काम दुसऱ्या ऑब्जेक्टला पास करताय. C1 डॉट कम्प्युट आणि सेकंड वन C1 डॉट डिस्प, लास्टला गेट ch प्रोग्राम एंड. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही काय केले, दोन ऑब्जेक्ट दोन कन्स्ट्रक्टर यूज केलेत. एक हा एवढा जो काही कन्स्ट्रक्टरचा पार्ट आहे हा आहे तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि हा सेकंड आहे तुमचा कॉपी कन्स्ट्रक्टर. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर मध्ये जे काही तुमचा आउटपुट येणार आहे तेच आउटपुट तुमच्या कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये येणार आहे. का, कारण तुम्ही काय करताय, सिंपल रेप्लिका क्रिएट करतायत एका ऑब्जेक्टची दुसऱ्या ऑब्जेक्ट मध्ये. ठीक आहे, काय एरर आली, ओके सॉरी, अजून एक एरर. ओके, मेन फंक्शनला रन. ओके, रन झाला. इंटर रेडियस, मी रेडियस एंटर केली 4. पा एरिया ऑफ सर्कल 50.24 समथिंग, एरिया ऑफ सर्कल 50. म्हणजे इथं काय झालंय, तुमची सेम ऑब्जेक्टचे जे काही आउटपुट आहे ते कॉपी कन्स्ट्रक्टर थ्रू दोनदा रिप्लिकेट झाले किंवा क्रिएट झाले. म्हणजे आपण सी या ऑब्जेक्ट मध्ये जे काही वर्किंग केले ह्या सेम वर्किंग आपण C1 या ऑब्जेक्ट साठी पास केले. याच्यामध्ये एकदम सिंपल प्रोग्राम आहे. थँक्यू.